खूप लोकांचा असा गैरसमज असतो की स्केलिंगमध्ये दात घासले जातात किंवा त्यामुळे दात कमजोर होतात, पण असं नाही आहे. नमस्कार, मी डॉक्टर तनया. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की स्केलिंगमुळे दात हलतात किंवा दात कमकुवत होतात, पण असं नाही आहे. स्केलिंगमध्ये आपण तुमच्या दातांवर साचलेला जो थर असतो, ज्याला आपण टार्टर बोलतो, त्याला क्लीन केल्या जातं, जो की ब्रशने निघत नाही. टार्टर तुमच्या दातांचा नॅचरल कलर बदलतो, ब्लिडिंग गम्स होऊ शकतात किंवा त्यामुळे तुमच्या हिरड्या कमकुवत होतात आणि तोंडाचाही खराब वास येतो. आणि हे जर जास्त दिवस तसंच राहिलं तर त्यामुळे दात सैल होतात आणि दात हलू लागतात. फिलिंग ही सेफ, पेनलेस आणि खूप बेसिक प्रोसिजर आहे. यामध्ये अल्ट्रासॉनिक व्हायब्रेशन्सचा वापर करून तुमच्या दातावर साचलेलं टार्टर किंवा प्लाक क्लीन केलं जातं, गम्सला कोणतीही इजा न पोहोचवता. स्केलिंग केल्यामुळे तुमचे गम्सही हेल्दी राहतात आणि सोबत तुमचे दातही मजबूत होतात. तुमचं ब्लिडिंग गम्स किंवा तुमच्या तोंडाचा वास येणे आणि जे प्लाक दिसतं त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेम्सपासनं तुमची सुटका होऊ शकते आणि तुमचे जे प्रॉब्लेम्स वाढणार असतील तेही नक्कीच थांबतील.